आपल्याला माहीत आहे त्या दिवशी ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते व्हिजन विभागाचे जे काही लोक होते त्या चौघांनी मिळून त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी आरोप देखील केले की तिकीट वाटपाच्या बाबतीत 1-1 कोटी रुपये कोणी 10-10 लाख रुपये तिकीट वाटपासाठी या ठिकाणी घेतले। पण या ठिकाणी समन्वयक म्हणून आदरणीय महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री वसंतरावजी पुरके साहेब या ठिकाणी आले होते आणि पुरके साहेबांच्या माध्यमातूनच आदरणीय विजयभाऊ आणि माझं ज्या तिकिटावरती संगनमत झालं अशा तिकिटाचा एक फॉर्मॅट तयार करून दोघांच्या सह्या घेऊनच AB फॉर्म देण्यात आले। त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही पैसे घेऊन किंवा व्यवहार करून तिकिटा देण्याचा प्रश्न अजिबात उद्भवत नाही आणि तिकिटा न मिळाल्यामुळे साहजिकच ते लोक आरोप करत आहे, पण व्यवहार करून या ठिकाणी तिकिटा वाटप झाले हे चुकीचे आरोप ते करत आहे। आम्ही उमेदवारांना पैसे लावणारे लोक आहोत, तिकिटासाठी पैसे घेणारे नाही। त्याच्यामुळे असे बिनबुडाचे आरोप जर का कोणी करत असेल तर हे आरोप आम्हाला अजिबात मान्य नाही।